मांजराई देवी मंदिरात भव्य मोगरा महोत्सव. मंत्रमुग्ध आणि सुगंधी वातावरणात भाविकांनी घेतले देवीचे आशीर्वाद. शारदा सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा प्राध्यापिका पूनम घुले यांचा अभिनव उपक्रम. परिसरात कौतुक. मांजरी येथील मांजराई देवी हे जागृत देवस्थान असल्याची श्रद्धा परिसरातील नागरिकांची आहे. येथील मांजराई देवीचे मंदिर हे ऐतिहासिक पांडवकालीन हेमाडपंथी आहे. अशी आख्यायिका सांगितली जाते की अज्ञातवासात असताना पांडव आपली आई माद्रीसह प्रवास करीत असताना याच ठिकाणी मुळा मुठा नदीच्या किनारी मुक्कामी थांबले आणि यावेळी आई माद्री देवीच्या स्मरणात पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधलं. पुढे या माद्री देवी या शब्दाचा अपभ्रंश होऊन मांजरी असं नाव पडलं. मंदिराच्या शेजारी काही वस्ती बसली आणि पुढे याच गावाला मांजरी गाव असं नाव पडलं. मांजरी येथील देवीचं जागृत स्वरूप असून अनेक भक्तांना याची प्रचिती आल्याचं अनेक जण सांगतात. अशी ही मांजराई देवी मांजरी आणि परिसराचं ग्रामदैवत मानली जाते. परिसरातील अनेक जण मनोभावे या देवीची आराधना करतात. आज याच मंदिरात चैत्र महिन्याच्या शेवटच्या मंगळवारचं औचित्य साधून शारदा सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा प्राध्यापिका पूनम घुले यांच्या नेतृत्वाखाली मोगरा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. मांजराई देवी मंदिराच्या संपूर्ण गाभाऱ्यात मोगऱ्याच्या फुलांची तसेच आंब्याची आरास करण्यात आली. या प्रफुल्लित आणि सुगंधी भक्तिमय वातावरणात अनेक भक्तांनी देवीचे आशीर्वाद घेतले. पाहूया आपण काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया. देवी हे आमच्या मांजरी गावचं ग्रामदैवत. ह्या मंदिराची एक ऐतिहासिक आख्यायिका आहे. पांडव ज्या वेळेस वनवासामध्ये होते त्यावेळेस एक रात्र त्या काळामध्ये या नदी किनारी राहिले आणि या मंदिराची रात्रीच मंदिराचं या बांधकाम केलं, अशी आख्यायिका गेली वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. मांजरा देवी हे आमचं ग्रामदैवत असल्यामुळं या परिसरामध्ये भाविकांचं हे एक श्रद्धास्थान आहे. या परिसरातील आमच्या ज्या मुली आहेत त्या लग्न होऊन बाहेर जातात किंवा आमच्याकडे ज्या मुली लग्न होऊन आमच्या सुना म्हणून येतात, या सर्वच मुली महिला वर्ग मोठ्या संख्येने मांजरा देवीकडे मांजरा देवीच्या दर्शनासाठी दर मंगळवारी आणि यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी येत असतो आणि मांजरा देवीला अनेक भेटवस्तू वगैरे अर्पण करीत असतो. असा एक इतिहास या मंदिराचा आहे. हे मंदिर ऐतिहासिक असून या मंदिराचा विकास आमचं माधव वेसाजी घुले पाटील जे घराणं आहे ते आमचं घराणं असेल, गावातील दानशूर व्यक्ती असतील, इतरांनी मदत करून या परिसराचा विकास करण्याचं काम आम्ही सगळ्या मंडळींनी केलेलं आहे. इथं कुठल्याही प्रकारची सरकारची मदत आम्ही घेतलेली नाही. चंपाषष्ठीला मांजरा देवीचा खूप मोठा उत्सव 4 दिवस या गावात भरत असतो. मग त्यामध्ये कुस्त्यांच्या आखाड्याला जवळजवळ 25 लाख रुपयाचं इनाम दिलं जातं. छबिन्याला 10 लाख रुपयाचं इनाम दिलं जातं. वगनाट्य तमाशा मंडळाची जी सांस्कृतिक लोकांची भूक भागवण्यासाठी या ठिकाणी वगनाट्याचं मोठ्या आयोजन केलं जातं आणि हा 4 दिवस मोठ्या जंगी वातावरणामध्ये जरी मांजरी आज शहरामध्ये गेला असलं तरी दरवर्षी आम्ही सगळी मंडळी हा उत्सव भरवत असतो. दर मंगळवारी या ठिकाणी, मंगळवार हा देवीचा वार, दर मंगळवारी आमच्या गावातील सर्वच भाविक सकाळपासून संध्याकाळी रात्री 10-11 वाजेपर्यंत भाविकांची देवीचं दर्शन घेण्यासाठी, देवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी रीघ लागलेली असती. मांजरा देवी ही नवसाला पावणारी देवी असा एक आमच्या सगळ्यांच्या मनात दृढ विश्वास आहे आणि तो अनेक वर्ष तसाच चालू आहे. माझ्या सुनबाई प्राध्यापक पूनमाजी घुले यांच्या मनात एक संकल्पना आली, एखाद्या मंगळवारी जर आपण मोगरा उत्सव घेतला तर त्यातून एक वेगळा संदेश लोकांना जाईल. त्याचप्रमाणे मांजरा देवीची ख्याती परिसरामध्ये सगळीकडे जाईल म्हणून आज संपूर्ण मंदिर हे मोगऱ्याच्या फुलांनी सजवलेलं आहे. मंदिरात आतमध्ये शिरल्यानंतर जो मोगऱ्याचा सुंदर असा सुवास भरभरून वाहतोय की मंदिरातून बाहेर पडावंसं वाटत नाही, अशा प्रकारचं एक पवित्र आणि सुंदर मंगलमय वातावरण मंदिरात तयार झालेलं आहे. मंदिर संपूर्ण मोगऱ्याच्या फुलांनी झाकळून गेलेलं आहे आणि आज दिवसभर हे अशा
सुखद आणि पवित्र वातावरणामध्ये गावातील भाविक मंदिराचं दर्शन घेणार आहे. ही एक चांगली आणि नवी संकल्पना आहे. यातून एकच उद्देश आहे की आमच्या देवीची ख्याती दूर दूरपर्यंत जावी आणि दूर दूरपर्यंतच्या भाविकांनी या ठिकाणी आमच्या नवसाला पावणाऱ्या मांजरा देवीच्या दर्शनाला यावं, अशाच प्रकारचा उद्देश या ठिकाणी आहे. नमस्ते. आज आई मांजराच्या मंदिरामध्ये मोगऱ्याचा महोत्सव आपण आज साजरा करतो. चैत्र महिन्यातल्या या मंगळवारी मांजरा मंदिरामध्ये मोगऱ्याचा महोत्सव आपण आज साजरा करण्यासाठी माझा परिवार, त्यामध्ये प्रामुख्याने माधव बाबा परिवारातील माझे सगळे सगळ्यांनीच याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि मांजरा देवीची मांजरी गावाची ग्रामदेवता आहे, पांडवकालीन मंदिर आहे. त्या पांडवकालीन मंदिरामध्ये आपण मांजरा देवीला मोगऱ्याचा आलस केला आणि आंब्याचा आलस केलेला. मोगऱ्याचा आपण पाहिलं तर मोगऱ्याचा सुगंध सगळीकडे दरवळलेला आहे आणि त्यामुळे वातावरण भक्तिमय झालं. माझी सगळ्या मांजरीकरांना, सगळ्या मांजरीवासियांना विनंती आहे की आपण आज मंगळवारी मोठ्या संख्येने इथे येत असतो, परंतु आज सुट्टीचा देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज त्याचा देखील सुट्टीचा लाभ घेऊन मांजरा देवीमध्ये आज आपण जो मोगऱ्याचा महोत्सव साजरा केलेला आहे त्या मोगऱ्या महोत्सवाला उपस्थिती दाखवून आई मांजराचे दर्शन घेऊन पुढच्या आयुष्यासाठी, पुढच्या भावी कारकिर्दीसाठी आई मांजराचा आशीर्वाद घेऊन आपण पुढे येऊन आज सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि सगळ्या मांजरीकरांना माझ्या परिवाराच्या वतीने माझ्या विनंती करतो. आणि सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिनमय शुभेच्छा देतो. जय महाराष्ट्र, जय हिंद. आज मंगळवार देवीचा वार. आज प्राचीन काळातील हे नावाजलेल्या मांजरी गावातील कौरव पांडवांनी मांजराईचं मंदिर स्थापन केलं. त्या मंदिराची स्थापना ह्या गावाले फुले कंपनी टाकले, या परिवार सगळं जोपासतात. तर आज मी इतक्या वर्षातून ह्या मांजराईला 40 वर्ष झाले मी येतो. त्या अशी सजावट, ही मोगरा उत्सव सजावट इतकी छान पूनमताई व आमचे नगरसेवक अजितआबा घुले असतील, या परिवाराने जी केलेली, त्यांना माझ्या तुपे परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. अशीच त्यांच्या हाताने परमेश्वराची व मांजराई देवी सेवा घडो असे मी आमचे अशोक बाबूराव तुपे, पांडुरंग तुपे आणि आमचे अशोक तुपे यांच्या वतीने मी पूनमताई आणि अजितआबा घुले यांना पुन्हा एकदा भाविक शुभेच्छा देतो. 72 सालापासून मी येतो अशोक तुपे. तर आतापर्यंत कधी काय असं पाहायला मिळालं नाही, पण आता मिळालं. फुलांची छान सजावट केली. आपलं ग्रामदैवत आई मांजराई देवी या ठिकाणी पूनमताई घुले यांनी जो मोगरा महोत्सव साजरा केला, त्याच्यामध्ये आज आनंद वाटतो की आम्ही दर मंगळवारी आई मांजराईचं दर्शन घ्यायला येतो. आणि वहिनींनी या ठिकाणी हा जो मोगरा उत्सव या ठिकाणी साजरा केला, अतिशय प्रसन्न आज मंदिरात वाटत आहे. असंच कार्य वेळोवेळी सर्वांनी करत राहो याच मी शुभेच्छा देतो. हे जे मांजरी गावचं ग्रामदैवत आहे मांजराई देवी, हे भक्ती आणि शक्तीचा एक अनोखा संगम आहे. आज मी पहिल्यांदा पाहिलं की इतकं सुंदर मंदिर असून सुद्धा काही लोकांपर्यंत हे पोहोचलेलं नाही. आणि पूनमताईने आणि अजितआबांनी हे पोहोचवण्याचं काम केलंय. कारण जे लोक नवीन आहेत त्या लोकांना ह्या मांजराई देवीबद्दल म्हणजे आस्था, आपुलकी, भक्ती हे मिळाली पाहिजे. दुसरी गोष्ट, ह्या मांजराई देवीचा उद्धार करण्याचं काम सुद्धा आबांनी हे घेतलेले आहे, जबाबदारी घेतलेली आहे. इथं गार्डन वगैरे हे सगळं बनणार आहे. त्याच्यामुळे मांजराई देवीचा विकास आणि इथल्या लोकांना भक्तिमय वातावरण याचा एक अनोखा संगम मिळणार आहे लवकरच. खरं तर चैत्र महिना म्हटलं की आपल्याला आठवतो तो मोगरा. आणि जर आपण पाहिलं तर इथे पुण्यामध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात मोगरा महोत्सव केला जातो. दगडूशेठ मंदिर असेल किंवा सारसबागेतली जी महालक्ष्मीची देवी आहे तिथे देखील मोठ्या प्रमाणात हा महोत्सव होतो. मग एक कल्पना अशी आली की आपण आपल्या जी देवी आहे, आपली जी ग्रामदैवत आहे मांजराई देवी, जिला की पांडवकालीन इतिहास आहे,
तिच्यासाठी आपण का नाही ही सेवा करावी, या संकल्पनेतूनच आज आपण मोगरा महोत्सव केलेला आहे. आज शेवटचा मंगळवार आहे चैत्र महिन्यातला, त्याचा औचित्य साधून आपण मोगरा महोत्सव साजरा करतोय. आपण जर पाहिलं तर वातावरण खूप सुगंधित झालेलं आहे, अतिशय आनंदमय असं वातावरण आहे. आणि पाहिला गेलं तर मागचे 70 ते 80 वर्ष झालं माधवबाबांचं जे काही कुटुंब आहे ते मांजराईची सेवा करत आहे आणि तोच वारसा आम्ही सर्व सुना मिळून पुढे नेत आहोत. मांजरीतील जे काही माझे ग्रामस्थ आहेत त्यांना आवाहन करते, त्यांना विनंती करते की आपण इतका सुंदर जे सजवलेलं आहे मंदिर, सर्वांनी नक्की या आणि मांजराईचं दर्शन घ्या. आपलं मांजरी गाव जसं महानगरपालिकेमध्ये गेलेलं आहे, सध्या आम्ही एक हॅशटॅग प्रमोट मांजरी ह्या हॅशटॅग खाली काम करत आहोत आम्ही सर्वजण मिळून, की आपल्या मांजरीमध्ये जे काही आपली जी ग्रामदैवत आहे किंवा जी काही ऐतिहासिक स्थळं आहेत त्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचता येईल, त्याच अनुषंगाने आज आम्ही हे पहिलं पाऊल घेतलेलं आहे. धन्यवाद.